हात कसं काय उगारतीस? वयाचं तरी भान ठेव. हेच शिकवलं काय आई साहेबांनी? अहो, हिला हेच करायचंय, हिला भांडणं लावायचेत आपल्यात, म्हणून ही दर येळेला भांडणं उकरून काढत्या. दुर्गे, काय तेच काय बोलतीयस? हा अगं, त्यांनी भांडण उकरून काढले का? मी स्वतः बघितलंय. तू सुरुवात केलीस. आणि खिरीसारख्या एवढ्याशा गोष्टीवरून भांडण उकरायची काय गरज होती ग? खिरीवरनं भांडणं म्हणजे? काही नाही, मला खीर खायची होती ना, म्हणून मम्मी तिथं आलती. पर आमच्यासाठी खीरच नव्हती. खोटं बोलतीये ती. खीर होती पण दुर्गीनं सांडली. त्याच्यावरून त्या करून देत होत्या, पण ही नाही म्हणली. उगा भांडत बसली. भांडण उकरून काढती या. हा ते आता तू बी तिचीच बाजू घे. तुला काय वाटलं ग का तू तिची बाजू घेतलीस तर ही बाई तुला घरात ठेवून घेईल? हा अगं खुळी आहेस का तू? अगं तुला हिच्या बारीक सारीक गोष्टी दिसत नाहीत का? मलाच दिसतायत का फक्त? ही बाई का नाही त्याच बारीक सारीक गोष्टीचा डोंगर करणार आहे आणि त्या डोंगराखाली आपल्याला गाडणार आहे. या बाईला का नाही घराचा समजा कारभार आपल्या हातात घ्यायचा आहे. अधिपती, या बाईला का नाही माझ्या ताईची जागा घ्यायची. अहो तुमच्या आई साहेबांची जागा घ्यायची तिला, म्हणून मला का नाही सहन होईना झालंय. म्हणून मी ह्या बाईशी भांडत होती आणि म्या भांडण नाही करून काढलं. अहो लई दिस झाले, मी लई सहन करायले या बाईचं. तुम्ही बघितलं ना वा, तळलेल्या मोदकांची ताईची परंपरा मोडाय निघालती. एक एक करत समजा बदलणार आहे ताईचं आणि समजावर स्वतःचा शिक्का मारणार आहे. आणि अधिपती, तुमच्या कपाळावर मी स्वतःचा शिक्का मारल्याशिवाय ही बाई शांत बसणार नाही. या बाईशी असंच वागायला पाहिजे, त्याशिवाय ही बाई ताळ्यावर येणार नाही. ए बास, अंगाला हात लावायचा नाही. अहो मावशी, काय काय चाललंय तुमची? कुठली पद्धत आहे बोलायची? कशा बोलताय तुम्ही मॅडमशी? आणि हे सूर्यवंशींचं घर आहे, इथे अशी भांडणं नाही होत. हो, हमरी तुमरीची भाषा करून बायकांनी भांडणं करायची? हे काय चाललंय आजी? हे सगळं असं पहिल्यांदाच होतं या घरात. हे असलं अजिबात चालणार नाही बरं का मावशी मला. अगं कुठल्या लेवलवर चाललंय तुझी? आई साहेब जर इथं असत्या का नाही, त्यांनी अजिबात हे असलं काही खपवून घेतलं नसतं. माझ्यावर बी त्यांचेच संस्कार आहेत, एवढं लक्षात असू द्या. अजिबात त्यासनी काय बोलायचं नाही. हात काय उघडतेस रे? परत जरी असलं काही केलंच का नाही, माझ्यासारखा वाईट कोण नसेल एवढं लक्षात ठेव. जरी मी त्यासनी आई साहेब म्हणत नसलो तरी त्यांनी जन्म दिलाय मला, एवढं ध्यानात राहून दे. हे असलं खपून घेणार नाही. हात नवं बोट जरी उगारलंस तरी ते खपवून घेणार नाही. माफी मागचं. तुम्ही सगळे मला त्या दिवशी बोललात खरं, पण भुवनेश्वरी मॅडम आणि चारुलता मॅडम मध्ये काय सिमिलॅरिटी आहे? खरं ग? ही म्हणजे 2 मिनिटं मी पण फसलेच होते अगं. ए पण आई, आता त्यांच्या घरातलं सगळं इक्वेशनच बदललं असेल नाही? म्हणजे काय बदल होईल? अगं म्हणजे बघ ना, अधिपती जिजूंची खरी आई घरात आली आहे. मग कसं होणार ग सगळं? काय होणार आहे हिरा? सगळं चांगलं होणार आहे. आपण त्या दिवशी बघितलं ना प्रत्यक्ष जाऊन डोळ्यांनी, किती छान चाललं होतं सगळं. नाही ते सगळं ठीक आहे, पण अगं भुवनेश्वरी मॅडमची बहीण, त्यांची भाची, त्यांची आई सगळे त्याच घरात आहेत. मग त्यांचं काय? त्यांचं काय, तिथेच राहतील ना एकत्र गुण्या गोविंदाने. उलट मला अक्षरा सांगत होती की चारुलता ताई आल्यापासून चारू हा सर आहेत ना, त्यांच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा झाली आहे म्हणे. अगं खूप कमी औषधं घेतात आता, ते निम्म्यावर आल्यात गोळ्या. नाही ते सगळं ठीक आहे, पण आई मला ना काहीतरी गडबड वाटतेय. तुला ना सगळ्या गोष्टींमध्ये गडबड वाटते. काही नाही, असं सगळं छान आहे. उलट मी कधी कधी असा विचार करते
की चारुलताताई वापस आल्यामुळे चारू आज सरांना किती आनंद झाला असेल ना. तू कल्पना करू शकतेस का त्यांच्या आनंदाची? हो म्हणजे मी कल्पना करू शकते, पण हा आनंद किती वेळ टिकणार ग? म्हणजे म्हणजे जेव्हा भुवनेश्वरी मॅडम परत येतील तेव्हा काय? काय म्हणलं? अगं माफी माग. तो असला अपराध तुझाच नव्ह, कोणाचाच खपून घेतला जाणार नाही या घरात. हिम्मत कशी होती एका बाई माणसावर हात उगारायची? हा? आणि काय माझी बाजू कसली घेतेस तू? आणि मी तुझ्या बाजूने उभं राहायचं? असं कसं काय वाटलं तुला मी तुझ्या बाजूने उभं राहीन? तू हे असलं काहीतरी केलं? अहो अधिपती, मला असं वाटलं का मला जे दिसतंय ते तुम्हासनी बी दिसत असेल. अधिपती तुम्हासनी कळत कसं नाही? ही बाई घरात आल्यापासून एकच काम करते, ताईची जागा बळकवण्याचं. हिचा तोच प्रयत्न चाललाय. हिच्या समध्या गोष्टी त्याच दिशेनं चालल्यात. तुम्हासनी का समजना अधिपती? तुम्हासनी नसेल तुमच्या आई साहेबांबद्दल काही वाटत, तर मला मला माझ्या ताईविषयी काळजी आहे. हिला जमणारच नाही माझ्या ताईची जागा घेणं, या जन्मात तर नाहीच. माझ्या ताईच्या नखाची तरी सर आहे का हिला? ते तू मला सांगू नकोस. तू नाही उगाच कुठली तर गोष्ट कुठं तर जोडायला जाऊ नकोस. आई साहेबांची आणि ह्यांची तुलना तू मला सांगू नकोस. बरोबर आहे, ताईच्या आणि हिची तुलना होऊच शकत नाही. अहो माझी ताई कुठं रुबाबदार करारी, आणि ही बाई नेबळ्यात गोगल काय आणि पोटात पाय. तुझ्या बोलण्याला काय तर अर्थ आहे काय? आई साहेबांचा दाखला देते आणि ह्यांच्यावर हात उगारल्याचं समर्थन करते. एवढंच जर वाटतंय तुला आई साहेबांविषयी, तर त्यांनी घालून दिलेला नियम कसं काय मोडलास तू? सूर्यवंशींच्या घरात एका बाईवर हात उगारायची हिंमत कशी केलीस तू? ते म्हणतात ना की एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. तसंच भुवनेश्वरी मॅडम आल्यावर एकाच घरात भुवनेश्वरी मॅडम आणि चारुलता मॅडम कशा राहतील अगं? आणि तुला माहितीच आहे भुवनेश्वरी मॅडमचा स्वभाव कसा आहे, आणि त्या चारुलता मॅडम अगदी विरुद्ध आहेत. हो ग इरा, हे हे मात्र खरं बोलली आहेस तू. म्हणजे चंद्र आणि सूर्य एवढा फरक आहे त्या दोघींच्या स्वभावामध्ये. अगं आई, मी तेच म्हणतीये. चारुलता मॅडमच्या साधेपणासमोर भुवनेश्वरी मॅडमचा कोल्हापुरी तडका भारी पडणार आहे. त्यांचा काही टिकाव लागणार नाहीये भुवनेश्वरी मॅडम समोर, आणि त्यांच्या अगदी मुळू वागण्याला भुवनेश्वरी मॅडम काही भीक घालणार नाही. अगं हो इरा, हे सगळं जरी खरं असलं ना, तरी त्या सुनबाई आहेत त्या घरातल्या. त्यांचा हक्क आहे त्या घरावर, अधिपतींवर, चारू सरांवर. आणि त्या खऱ्या अर्थाने सुनबाई आहेत ना त्या घरातल्या. आणि या गोष्टीला भुवनेश्वरी मॅडमही काहीच करू शकणार नाहीत. आई, तुलाही माहितीये अधिपती जिजू चारुलता मॅडमना आई मानत नाहीत. मी तर ऐकलंय धड त्यांच्याशी नीट बोलत सुद्धा नाहीत. अगं भुवनेश्वरी मॅडमना शोधण्यासाठी त्यांनी माणसं लावली आहेत मागे. किती प्रयत्न करतायत ते, त्यांच्याशिवाय त्यांना काही सुचतच नाही. हो इरा, पण हे बघ, होईल हळूहळू बदल होईल. कसला बदल होतोय आई? चारुलता मॅडमना काहीही किंमत नाहीये त्यांच्या आयुष्यात. त्यांच्यासाठी भुवनेश्वरी मॅडमच त्यांच्या आई आहेत. अगं पण शेवटी रक्ताचं नातं आहे ग. वळणाचं पाणी वळणाला जातच. आणि आत्ता अधिपतींना भुवनेश्वरी मॅडम विषयी काळजी वाटणं, त्यांचा शोध घेणं, हे सगळं मी समजूच शकते. कारण एवढ्या वर्षांची सवय आहे ग त्यांची. अशी क्षणात कशी काय संपेल, नाही का? पण शेवटी चारुलताताई या त्यांच्या आईच आहेत, आणि याची जाणीव अधिपतींना कधीतरी होईलच. आणि एवढ्या वर्षांचा त्यांचा दुरावा एका क्षणात मिटून जाईल. नाही, हे बघ, आईची माया मुलापर्यंत नक्की पोहोचेल, मला खात्री आहे. चल माफी माग.
आता काय सांगतो, माफी का मागणस? अधिपती, मी या बाईची माफी नाही मागणार. अहो, आधी हिनं उचकवलंय मला, म्हणून मी हात उगारलाय तिच्यावर. माझी काय बी चूक नाही अधिपती. आई शपथ, लाज वाटते ग तुझी मावशी. खरंच सांगतो तुला, लाज वाटते बघ. माझा नाही, तुझा नाही, तू आई साहेबांचा अपमान केलायस, एवढं ध्यानात येते काय तुझ्या? मोठी चूक केली, ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं. हिच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करणार? हिला वाटतं की भुवनेश्वरी इथं नाहीये तर तिची गादी ही चालवणार. हेच करत आली आयुष्यभर. आई चांगलं चाललेलं दिसलं की त्याच्यामध्ये खुसपट काढायची, भांडणं काढायची, आगी लावायच्या. आणि आज काय केलंस तू? अंगावर धावून गेलीस. कोणाच्या? चारुलताच्या, या घरच्या मालकिणीच्या. हिम्मत कशी झाली तुझी? मावशी, खरंच खूप चुकीचं केलंय तुम्ही भुवनेश्वरी मॅडमचं नेहमी कौतुक करताना, त्यांचा मान राखताना. आई पण त्यांच्याच वयाच्या आहेत. असं कसं बोलू शकता तुम्ही त्यांच्याशी? तेच तेच म्हणाले म्या. ताईची जागा घ्यायचा प्रयत्न चाललाय या बाईचा. आणि आता तुम्ही तिघ जण एकत्र राहून मलाच बोलणार वय? ते इथं कोणी एकत्र बिकत्र नाही, तुला बी चांगलं माहित आहे. ते तुझी चूक आहे, तुला सगळे बोलणार, तुझी चूक मान्य कर. आई साहेबांचं एवढं नाव घ्यायलास. जर आई साहेब इथं असत्या तर तुला काय शिक्षा दिली असती कल्पना आहे ना? तुला काय बोलले असत्या, काय करायला लावलं असतं माहित आहे ना? मी म्हणते हिला पण शिक्षा केली पाहिजे, चांगली कडक शिक्षा केली पाहिजे. त्याशिवाय हिचं डोकं ताळ्यावर नाही येणार. इतक्या हिला थांबवायचा प्रयत्न केला पण हिचं तोंड बंदच करेल नाही. हा अधिपती, काय झालं तरी हिला शिक्षा झालीच पाहिजे. द्या, मला शिक्षा द्यायची ना? द्या, आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्या. हा अहो अधिपती, आद्ये, मी तुमच्या भल्याचाच विचार करायला. तुम्हाला दिसत कसं नाही? ही बाई आपल्या ताईची जागा घ्यायला, म्हणून मी हिच्याशी भांडत होते. ताईच्या समध्या गोष्टी बदलून स्वतःच्या मनासारखं करायला ही बाई. तुम्हाला जर असं वाटत असेल का नाही, ही बाई गोड गोड बोलत्या, लई सोजवळ आहे. बरी एक दिस बघा, ही गोगल काय का नाही, तिच्या पोटातले पाय दावणारच आपल्यासनी. बघाल तुम्ही एक दिस. काय बोलतीस तू? तुला बरं वाटतंय बघ. अगं वयाचा तर मान ठेव की. हा असं का करायलास? एक फालतूचा शब्द ऐकून घेणार नाही बरं काय मी मावशी. आई, तुला खरं सांगू का? म्हणजे अधिपती जीजू आणि भुवनेश्वरी मॅडमचं मी नातं बघितलंय. खूप इंटेन्स आहे. मला नाही वाटत की अधिपती जीजू भुवनेश्वरी मॅडम सोडता कुणा दुसऱ्याचा आई म्हणून विचार करतील. अगदी चारुलता मॅडम त्यांच्या सख्ख्या आई असल्या तरीही. नाही, तुझं खरं आहे इरा, पण तरीही मी तुला सांगते, ऐक, काही झालं तरी चारुलता मॅडमनी जन्म दिलाय ना अधिपतींना. जन्मदात्री आहेत त्या. आणि हे सत्य अधिपती किती दिवस नाकारू शकतील? नाही, जन्म दिला मान्य आहे, पण सांभाळलं कुणी? इतक्या वर्षांचा सहवास कुणाचा आहे? भुवनेश्वरी मॅडमचाच ना. भुवनेश्वरी मॅडमनी अधिपती जिजूंवर संस्कार केलेत. ते कसं विसरतील? कसं अंतर देतील त्यांना? मला नाही वाटत की चारुलता मॅडमना भुवनेश्वरी मॅडमची जागा देतील अधिपती जिजू. नाही, भुवनेश्वरी मॅडमची जागा चारुलता ताईंना मिळेल की नाही मला नाही माहिती. आपण चारुलता मॅडमची जागा एक दिवस त्यांना नक्की मिळेल. मला खात्री आहे हिरा, एक दिवस अधिपती त्यांचा आई म्हणून स्वीकारतील. बघ तू. नाही माहिती मला. पण मला माहिती आहे ना. अगं, कारण आई आहे मी. आता हिरा आपलंच बघ ना. आपल्या दोघींमध्ये किती वाद होत होते, किती भांडणं व्हायची, मी किती रागवायचे तुला. पण मला सांग, त्यामुळे तुला माझी ओढ आणि मला तुझी ओढ कमी झाली आहे का? इरा, असंच असतं ग. आईची माया आहे ती, अशी तुटत नसते. अहो अधिपती, या बॉईने तुमच्यावर गारुड केलाय का जादूटोणा केलाय?
म्हणून या बाईची बाजू घेऊन तुम्ही माझ्याशी भांडायला सा? अगं तुझी चूक आहे म्हणताना तुला सगळी बोलायला काय खोळे कुत्र चावलेलं नाही आम्हाला. चल माफी माग. जाऊ दे अधिपती, जाऊ दे. अगदी छोटीशी गोष्ट होती, त्यांनी खूप वाढवली, पण आपण सोडून देऊया. जाऊ दे. नाही नाही असं सोडून देत नसतोय मी. चूक केल्या हिनं शिक्षा व्हायला पाहिजे. आई साहेबांची बहीण असली म्हणून काय झालं? आई साहेबांनी कवा पाठीशी घातलं नाही हिला? होय का? सांग की त्यासनी. दरवेळी चुकीची शिक्षा भोगल्याच नव्ह. आई साहेबांचे सगळे रीतिरिवाज नियम पाळायचेच नव्ह तुला, मग ह्यो बी रिवाज पाळायला पाहिजे. सगळ्यांसाठी इथं एकच नियम आहे. बरोबर आहे. अजिबात हायगाई करायची नाही. लयच तोंड सोडलं हिला आज. हिला शिक्षा झालीच पाहिजे. अगं आजी नाही, शिक्षा द्यायची तर सणा तर मला द्या की. मला खीर खायची होती ना, म्हणून आलतो की आम्ही इथं. नाही चंचे, तुला कशा पाहिजे शिक्षा? तुम्हाला समजासनी मला शिक्षा द्यायची ना? द्या, मला शिक्षा द्या. काय करायचंय? डोसका फोडायचंय माझा का चापकानं फटके द्यायचे? काय या घरात हाकलून द्यायचंय मला? हाकला हाकला, घ्या पकडा आणि घरात हाकला मला. घ्या. समज समज उरपट झालंय बघा या घरात. कोणी बी यावं आणि टपली मारून जावं, अशी अवस्था झाली आमची. समजी शिस्त मोडली हो या घराची. बरं झालं तू शिस्तीचा विषय काढलास. बाकी सगळी जण शिस्तीत आहेत, तू शिस्त मोडतेस कायम या घरची. जाऊ दे अधिपती, नको वाढवूस विषय प्लीज. नाही चारू, आज नाही. आज अति केलंय हिनं. हिनं हिची मर्यादा ओलांडली आहे. तुझा अपमान केलाय. आज नाही, आज हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. अहो ही घरातली भांडणं आहेत. आता घरातल्या भांडणात शिक्षा कसली? आई साहेबांचा शिरस्ता यो. अहो पण आई, इतक्या क्षुल्लक कारणावरून किती बोलल्या त्या तुम्हाला, आणि हात उगारलाय तुमच्यावर. हे चुकीचंच आहे. सगळं मान्य आहे मला, अक्षरा सगळं मान्य आहे, पण त्यांचा स्वभाव पाहता मला असं वाटतं आपण सोडून द्यायला हवं. बघा, बघितला? या बाईला वाटतंय का मला शिक्षा व्हावी म्हणून म्हणून ही बाई असं बोलायला. ऐकलं तुम्ही? मला अगदी मनापासून वाटतंय की तुम्हाला शिक्षा द्यायला नको. मी सगळ्यांना अगदी मनापासून सांगते, खरंच नको शिक्षा देऊया यांना. तुम्हाला माहित नाहीये ही काय आहे ती? शेपूट वाकडं ते वाकडच राहणार. अहो हिला शिक्षा दिल्याशिवाय अक्कल नाही येणार तिला. अहो काही गरज नाही. आणि ही कुठली पद्धत आहे घरातला एखादा माणूस चुकल्यानंतर त्याला शिक्षा देण्याची? आमच्या आई साहेबांचा शिरस्ता यो. आता ह्याच्यावर मी काय बोलणार? तुम्हाला काय करायचंय ते करा, कारण भुवनेश्वरींचं नाव ऐकल्यानंतर मी काहीच बोलू शकत नाही. त्यांनी माफ केलं असेल तुला, आम्ही नाही केलेलं. एवढचं सांगवलं तुला, या घरात जर राहायचं असेल का नाही हिशोबात राहायचं. परत जर हे असलं काहीतरी केलं तर ह्यातल्या कुणालाच विचारत बसणार नाही. मी डायरेक्ट निकाल लावणार तुझा. ओ अधिपती, पण गप बस. गप राहायचं, शिस्तीत राहायचं, नाहीतर बॅगा भरायच्या निघून जायचं आपल्या घरला. अरे देवा, या माणसासाठी मी एवढं काय काय केलं आणि ह्योच मला म्हणायलाय घराबाहेर निघ म्हणून. अहो मी काय काय नाही केलं अधिपती. किती खस्ता नाही काढलं हो या घरासाठी, आणि तुम्ही मला आज घराबाहेर काढायला निघालायचा. ठीक आहे, काढा मला घराबाहेर, काढा. मोठ्या मालकाने ताईला घराबाहेर काढलं. आता आता तुम्ही तिच्या बहिणीला बाहेर काढा. घ्या हात पकडा, काढा घराबाहेर, काढा. गप्प बसते का? हा?
कुणी तुला घराबाहेर काढायला निघालं नाहीये. स्वतः एवढी मोठी चूक केली आणि ऐकून घ्यायची हिंमत नाही तुझ्यात. चल जा, तुझ्या आईशीला इथून घेऊन जा. चल मम्मी, मम्मी चल तू चल. अगं चंचल कसं नाही आहे, कसं करा. चारुलताबाई फसवाली अगं यासाठी. चल तू मम्मी. अधिपती मी बघते तिच्याकडे. आणि धनाजी, शांतताई, तुम्ही बी देणार ठेवा. काय मास्तरीन बाई, परत जर काही हिनं अशा कलागती केल्या का नाही, पडदिशी येऊन मला सांगायचं. हा जी सर.